या सगळ्याविषयी बोलण्याकरता उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। उमेश, काय नेमकं घडतंय पडद्यामागे? नक्कीच पडद्यामागे काही गोष्टी घडतात हे नाकारता येणार नाहीये, कारण प्रबुद्ध भारत मीडियाने ज्या प्रकारे ट्विट केले आणि मध्यरात्री या दोन नेत्यांची म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांची भेट झाली अशा प्रकारचा दावा केलाय, हे देखील नाकारून चालणार नाही। कारण गेल्या काही काळच्या जे राजकीय सर्व या परिस्थिती पाहिली किंवा राजकीय गाठीभेटी पाहिल्या तर ह्या दाव्यावरती देखील शक्यता नाकारता येत नाही। कारण काही दिवसापूर्वीच मोहित कंबोज यांनी ज्या बर्थडेची पार्टी अरेंज केली होती या सगळ्यांची त्याचमध्ये थेट आदित्य ठाकरे पोहोचले होते। कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मोहित कंबोज यांनी कशा प्रकारे त्यांच्या सत्तेला सुरुंग लावला हे काय सर्वांना माहीत आहे। आणि असं असताना थेट जर आदित्य ठाकरे मोहित कंबोज यांच्या पार्टीला जर पोहोचत असतील, त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत असतील तर नक्कीच या पार्टीला देखील दुजोरा मिळतो। आणि प्रबुद्ध भारत मीडियाने या प्रकारचा दावा केलाय की उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये भेट झालेली आहे। याआधी जर आपण पाहिलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल किंवा याआधीचे नागपूर अधिवेशन असेल त्यावेळी वेळोवेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांच्या दालनात जाऊन याबाबतच्या चर्चा यानंतर का महत्वाच्या राजकीय घडामोडी होणार आहेत का, काही उलटफेर होणार का, या चर्चांना देखील उधाण आलेलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे याबाबत अधिक स्पष्टता आणू शकतील। मात्र सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार का। अगदी अगदी उमेश, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा, या सगळ्याविषयी अधिक जाणून घेणार आहोतच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।